नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी सकाळी उठलो जेमतेम 5 वाजता. कारण मला जायचं आहे आज कोल्हापूरला आणि कोल्हापूरला डायरेक्ट ट्रेन भेटत नाही इथून. इथून भेटते मिरजची ट्रेन, परळीतून सॉरी. तर मग मी आता इथून परळीला जाणार आणि परळीतून मग मिरजची ट्रेन पकडणार. आणि माझं तिथं जाण्याचं कारण असं आहे, की माझा तिथं उद्या पेपर आहे. तर मग त्या पेपरसाठी मला आजच निघायला पाहिजे. कारण उद्या जर निघालो तर मी एका दिवसात पोहोचणार नाही आणि पेपरही होणार नाही माझा. तर मग मी आज निघतोय सकाळी. आता आता वाजलेत 6:30. 6:30ला थोडे 5-10 मिनिट कमी आहेत. मग आता मी इथून निघणार परळीला आणि परळीतून पुन्हा मिरजची ट्रेन. मिरजमधून पुन्हा दुसरी एक ट्रेन घेणार आणि मग तिथून कोल्हापूरला पोहोचणार. आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे. पूर्ण बॅग पॅक केली. तर मित्रांनो, आता मी जस्ट परळी येथे पोहोचलोय आणि अंदाजे टाइम झाला आता 7:45. ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे, पण आत्ता जाऊन बघतो. तिकीट वगैरे काढून घ्यायला पाहिजे आत्ता. तर मी आता हे घेतलंय तिकीट. अगोदर इथं आतमध्ये काढत होते, पण आत्ता काढायलेत इकडं. इथं बाहेरच केले त्यांनी. बहुतेक काहीतरी काम चालू आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते बाहेरच तिकीट काढायलेत आता. गाडी तर आहे इथं 7:15 वाजता ट्रेन आहे माझी. प्लॅटफॉर्म नंबर 1वरच आहे, त्याच्यामुळे काही धावपळ करायची गरज नाही आता. आणि थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायला पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवायला, कारण मी असा कधी बनवलेला नाही आहे एकटा. तर पण तरी पण बनवणार यावेळेस. तर हे आहे परळीचं रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 ही गाडी थांबली आहे. आणि पलीकडून आता आणखीन प्लॅटफॉर्म वाढवायलेत, कारण इकडून बीडकडून परभणीला जाणारी रेल्वे येणार आहे. तर त्याच्यासाठी त्यांचे पण प्लॅटफॉर्म वाढवायलेत. खूप जास्त गर्दी नाही आहे, पण जसं जसं पंढरपूरच्या जवळ जाईल त्याची तशी गर्दी जास्त वाटते. पंढरपूरमध्ये बऱ्यापैकी कमी होती. पंढरपूरला भाविकांची गर्दी असते, तर मला वगैरे जातो. हे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. सॉरी, प्लॅटफॉर्म म्हणतोय रेल्वे ट्रॅकचं. पुढे जाणार परभणीला. एकदम ढगाळ वातावरण आहे, पण अजून तरी काही सकाळपासून पाऊस नाही. आता पडेल की नाही सांगता येत नाही. वातावरण एकदम ढगाळ आहे. अर्धा तास झालं इथंच आहे गाडी. आणखीन क्रॉसिंगसाठी थांबवली बहुतेक यांनी. फायनली आता निघाली गाडी. तर मी आता जस्ट मिरज इथे पोहोचलोय आणि इथून आता डायरेक्ट कोल्हापूरला एक ट्रेन आहे. तर मग आता ती ट्रेन पकडायची आणि आता तिकीट काढून घ्यावं लागणार आहे अगोदर. सगळी गर्दी मिरजच्या ट्रेनमधून उतरली आणि माझा येणार आहे आता प्लॅटफॉर्म नंबर 1वर ट्रेन येणार आहे. ती आता पकडत जायचं मला. तिकीट तिकडे पलीकडे भेटणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 तिकडेच आहे पलीकड. आणि तिथे जाऊन तिकीट काढतो आणि ट्रेन पकडतो फास्ट. कोल्हापूरला जायला लागली आत्ता पावणे 7 वाजताची ट्रेन ही वंदे भारतची. आणि वंदे भारत याच्या अगोदर लागत की हे मला माहिती नव्हतं. आणि या ट्रेनचं रिझर्वेशन असल्यामुळे या ट्रेनचं ते नाही आहे आपल्याकडं. तर मग मी आता हे साधं घेतलेलं आहे लोकल ट्रेनचं. मग आता त्या ट्रेननं जायचंय 7 वाजता. आता त्या ट्रेनसाठी वाट बघायची. तिथं काय आता निघून जाणार. याच्यामध्ये सगळे रिझर्वेशन. आता ही ट्रेन आली आहे कोल्हापूरला जाण्यासाठी. हिच्यामध्ये जायचंय आता.
तर मी आता 8:30 वाजता पोहोचलोय कोल्हापूर येथे आणि आता इथून जाणार मी रूमवर आदिदादाच्या घरी.